खुशखबर खुशखबर खुशखबर. रिदान ज्वेलर्स आणत आहे आपल्यासाठी लकी ड्रॉद्वारे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवण्याची अविश्वसनीय संधी. ही योजना फक्त 10 महिन्यांसाठी राहील. या योजनेमध्ये 100 सभासद असतील. प्रत्येक महिन्यामध्ये एक चिठ्ठी लकी ड्रॉद्वारे आपल्या सर्वांसमोर काढण्यात येईल. ज्या सभासदाची चिठ्ठी निघाली त्यांनी त्यापुढे कोणतेही हप्ते भरायचे नाहीत. दरमहा 2000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 20,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 3000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 5,000 रुपये भरा आणि लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 10,000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 1,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. सर्व दागिने 20 व 22 कॅरेट शुद्धतेच्या हमीचे व हॉलमार्क शिक्क्यासहित देण्यात येतील. आजच आपली नाव नोंदणी करून लाभ मिळवा. आमचा पत्ता रिदान ज्वेलर्स, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. संपर्क शाबाज हुंडेकरी 86 248 780 06. जाकीर शेख 74 99 10 12 86. नियम व अटी लागू. पंढरपूर येथील ज्ञानेश्वर नगर व्यापारी संकुलमध्ये गाळा भाड्याने घेऊन महिला गृहोद्योग समूह कार्यालय सुरू करण्यात आले होते. या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी महिलांना विविध वस्तू, यामध्ये पेन, उदबत्ती, मेणबत्ती पॅकिंग करण्यासाठी दिवसाला 200 रुपये देण्याचे आमिष दाखवले. त्यामुळे हजारो महिला कामास आल्या. या महिलांकडून अनामत म्हणून 2,000 ते 5,000 रुपये घेण्यात आले. ही रक्कम घेऊन महिला अधिकारी गायब झाले आहेत. त्यामुळे महिलांची फसवणूक झाली असल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेमुळे महिला वर्गात खळबळ उडाली आहे. पंढरपूर, सोलापुरात ही महिला उद्योग समूह कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी महिलांना पेन्सिल, पापड, फरसाण, चिवडा, मसाला, टिकली, पेन अशा वस्तू पॅकिंग करण्याचे आमिष दाखवले. यासाठी दररोज त्यांना 200 रुपये हजेरी देण्यात येईल असे आश्वासन दिले. मात्र यासाठी अनामत म्हणून प्रत्येक महिलेने 2 ते 5,000 रुपये भरणे बंधनकारक केले. चांगले काम मिळत असल्याने अनेक महिलांनी यात सहभाग घेतला. पंढरपुरात शेकडो महिलांनी यात सहभाग नोंदवला. सोलापुरातील हजारो महिलांनी यात रक्कम गुंतवली. 2 महिने व्यवस्थित काम झाल्यानंतर अचानक 2 दिवसांपूर्वी कार्यालयाला कुलूप ठोकले असल्याचे दिसून आले. त्यानंतर महिलांनी संबंधित व्यक्तीला मोबाईलवर संपर्क साधला असता तो बंद दिसून आला. त्यामुळे हजारो महिलांची फसवणूक झाली म्हणून सोलापुरात फौजा जावडी पोलीस ठाण्यात महिलांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. महिलांनी चूल मूल यापुरते काम न करता राहिलेल्या वेळेत इतर कामे करावीत आणि संसाराला हातभार लावावा म्हणून शासनाने महिला बचत गट चळवळ उभी केली आहे. यास महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र समाजातील काही संधी साधू माणसे गृहोपयोगी वस्तूंचे व्यवसाय सुरू करून महिलांची फसवणूक करत असल्याचेही दिसून येत आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.